हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत मेनली फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. सो जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग वरती काही स्पेसिफिकली कन्सेप्ट जर प्रिव्हियसली बघितला असाल व्हिडिओमध्ये, सो त्याच्यापेक्षा थोडाफार ऍडव्हान्स कन्सेप्ट असणार आहे हा. कारण वेगवेगळ्या पॅरामीटर्स आपण बघतो. पोझिशनल ट्रेडिंग टॉपिक आपला असतो कॉमनली, पण डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स, डिफरंट डिफरंट स्ट्रॅटेजीज आणि डिफरंट डिफरंट अनालिटिक्स आपण करून कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो तो आजचा कन्सेप्ट आहे. सो पहिले जर प्रिव्हियस व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तर आपण ट्रॅप प्लस बिल्टअप वरती बनवला आहे कन्सेप्ट, आणि ट्रॅप प्लस पीसीआर वरती कन्सेप्ट बनवला आहे. इवन द आपण फ्युचर्स बिल्टअप बघून कसा ट्रेड्स बनवू शकतो त्यावरती बघितलं आहे. सो आजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे प्राइस पर्सेंटाईल सोबत आपण बिल्टअप सोबत आणि स्ट्रॅटेजी सोबत या तिन्ही गोष्टी जर कंबाईन केलं तर कोणत्या स्ट्रॅटेजीज आणि कसं आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायचं आहे, सो ते आपण डिस्कस करूया. सो डेफिनेटली खूप डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते. आणि इनफॅक्ट स्ट्रॅटेजीचा जो पार्ट असेल त्या स्ट्रॅटेजी पार्टमध्ये खूप मजा येईल ती एक गोष्टी कव्हर करताना. कारण स्ट्रॅटेजीज आपण जेव्हा कव्हर करतो तेव्हा आपण डेल्टा, थीटा, वेगा या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ह्या आपण स्पेसिफिकली लक्षात घेऊन ट्रेड्स बनवतो, राईट. सो ते इम्पॅक्ट कसे करतात आणि त्यापासून ते आपण कसा ट्रेड्स बनवू शकतो, लेट्स फाइंड आउट. आणि जास्त वेळ जो आहे तो आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट नको करूया आणि डिरेक्टली जाऊया आपण कन्सेप्ट वरती. ओके. सो फर्स्टली मी एक्सप्लेन करतो पर्सेंटाईल कन्सेप्ट काय असते आणि त्यानंतर आपण जाऊया टू द पर्सेंटाईल टूल. ओके. सो मी व्हाईट बोर्ड तुम्हाला शेअर करते इथे. ओके. नाव पर्सेंटाईल बघा, जर मी एक सिम्पल वर्ड मध्ये सांगायचं म्हटलं तर पर्सेंटाईल इज सिम्पल लाईक की लेट्स सी आपण एखादी सपोज एखादा क्लासरूम आहे आणि तिथे एक 100 स्टुडंट, एका क्लासमध्ये 100 स्टुडंट आहेत. ओके. नाव एक जो टॉप स्कोरर आहे लेट्स सी त्याला मिळाले आहेत 90%. ओके. लेट्स सी एक टॉप स्कोरला मिळाले 90% आणि एक लोएस्ट स्कोरर आहे त्याला लेट्स सी फॉर एन एक्झाम्पल मिळाले किती 40% किंवा 40% ठेवूया. ओके. एक लोएस्ट स्कोरर बाकी त्याला मिळाले 40% आणि हायेस्ट स्कोरर आहे त्याला मिळाले 90%. आणि बाकी जे सगळे आहेत ते इकडे मध्यमध्ये आहेत. सो इकडे काही 50% वाले, तिकडे 60% वाले असेल, 70, 80, 90. सो इथे बाकी जे आहेत ते स्पेसिफिकली 70, 80, 85च्या आसपास जे आहेत ते बाकीचे आहेत. पण जर मी टॉप स्कोरर बघितला तर तो आहे 90% वाला आणि एक लोएस्ट स्कोरर आहे तो आहे 40% वाला. ओके. सो जर मी याचा पर्सेंटाईल काढायचं म्हटलं तर याचा पर्सेंटाईल काय येणार की जो हायेस्ट स्कोरर आहे त्याचा पर्सेंटाईल येणार 99%. राईट. का त्याचा 99% येणार? बिकॉज त्या 100 स्टुडंट मध्ये ओव्हरऑल जी काय 100 स्टुडंट आहेत त्या 100 स्टुडंट मध्ये तो एकटा असा मुलगा आहे त्याला हायेस्ट पर्सेंटेज मिळाले, सर्वात जास्त पर्सेंटेज मिळाले. सो त्याचा जो पर्सेंटाईल आपण जर काढायला गेलो तर तो येणार 99%. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला जो लोएस्ट स्कोरर आहे ज्याला फक्त 40% मिळाले, सो ज्याला फक्त 40% मिळाले त्याचा जो पर्सेंटाईल येणार तो किती येणार? त्याचा पर्सेंटाईल येणार 1%. ओके. 1% काय येणार? कारण तो एकटा असा मुलगा आहे जो सर्वात लोएस्ट स्कोरर आहे. सो जो सर्वात लोएस्ट स्कोरर त्याचा पर्सेंटाईल किती येणार? ऑफकोर्स 1% येणार. बाकीचे मध्ये त्यांना 20, 30%, 50%, 60%, जे मध्ये 40, 50, 60%च्या मध्ये आहेत. राईट. नाव लेट सी की हे आता कन्सेप्ट जी आहे ती मार्केटमध्ये कशी यूज करायची आपल्याला. ओके. सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर मी थोडंफार इन डिटेल अगेन इकडे जायचं म्हटलं आणि जर मला एखादी ट्रेड आयडेंटिफाय करायची असेल, सो सपोज मी 6 मंथचा डेटा पॉइंट बघितला आणि 6 मंथच्या डेटा पॉइंट मध्ये सपोज की जो स्टॉक आहे एबीसी स्टॉक्स आहे तो मला बघायचं की 6 मंथच्या हायवर ट्रेड करते किंवा लोवर ट्रेड करते. ते आपण कसं फाइंड आउट करणार? सो आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला टेक्निकल चार्ट मध्ये यावं लागेल किंवा टेक्निकल चार्ट बघावा लागेल आणि त्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड्स बघावे लागतील. राईट. इन डिफरंट वे जर मी लेट्स सी एक हे बंद करतो. ओके. सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर मी एबीसी स्टॉक घेतला, जसं आपण डिस्कस करत होतो आता की एबीसी स्टॉक्स घेतला आणि जर करंट मार्केट प्राइस त्याची इथे आहे आणि मला त्याचा हिस्टॉरिकल डेटा बघायचा, पिरियडिकल जर जाऊन मला हिस्टॉरिकल डेटा बघायचा 6 महिन्याचा, 7 महिन्याचा. सो आपण काय करणार, टेक्निकल चार्ट ओपन करणार आणि त्याचा जो पण हाय आणि लो आहे तो मार्क करणार. राईट.
सो आपल्याला समजेल की करंट मार्केट प्राइस इकडे आणि त्याचा हाय सपोज हिस्टॉरिकल बेसवरती ह्या लेवलवरती आहे. सो दॅट मीन्स व्हॉट, की करंट जो स्टॉक आहे तो हायच्या आसपास नाही ट्रेड करत आहे, तो एकदम मिडला आहे किंवा लोला असू शकतो. तेच जर मी दुसरा एक्सवायझेड स्टॉक बघितला, तो कुठे असेल, सपोज हाय त्याचा या लेवलला आहे आणि तो करंटली इथे चालू आहे. दॅट मीन्स व्हॉट, की जो 180 दिवसाचा हाय आहे एक्सवायझेड स्टॉकचा, तो कुठेतरी नियर बाय करंट मार्केट प्राइसच्या आसपास आहे. म्हणजे करंटली जी मार्केट प्राइस आहे त्याच्या नियर बाय 180 डेजच्या हायच्या आसपास आहे. सेम लॉजिक गोज टू दी लो, राईट. सो प्रत्येक स्टॉकला हे आयडेंटिफाय करणं किंवा प्रत्येक स्टॉकवर जाऊन त्या ट्रेड्स फाइंड आउट करणं विच इज डिफिकल्ट, कारण आपल्याकडे ऑलमोस्ट 182 FNO स्टॉक्स आहेत. सो 182 FNO स्टॉक्स जर मी पाहिले तर इट इज व्हेरी डिफिकल्ट की मी प्रत्येक स्टॉकला जाऊन त्याचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करणार 180 दिवसाचा आणि चेक करा की करंट मार्केट प्राइस त्याच्या हायच्या आसपास ट्रेड करते की लोच्या आसपास ट्रेड करते, राईट. विच इज डिफिकल्ट. आणि फक्त प्राइस बघून आपल्याला चालतं ना, कारण जर लेट्स जर मला एखादा 2 स्टॉक मिळाले जरी रिसर्चमध्ये, तर सिम्पली जर मला बघायचं इकडे ओवाय पार्टिसिपंट किती आहे, की ओपन इंटरेस्ट पण तिकडे वाढते का कमी होते, की आपल्याला ब्रेकआउट दिसेल पण तिकडे ओपन इंटरेस्ट नसेल तर तिकडे तो एक फॉल्स ब्रेकआउट होऊ शकतो आणि रिव्हर्सलचे चान्सेस येऊ शकतात, राईट. सो आपल्याला 2 गोष्टी बघाव्या लागतात जेव्हा आपण प्राइस आणि ओवाय आपण बघतो. सो सेम कन्सेप्ट जी पर्सेंटाईलची जी आपली कन्सेप्ट होती, सेम कन्सेप्ट आपण बघणार आहोत युजली आता एका डेटा पॉइंट सोबत, की प्राइस पर्सेंटाईल आणि ओवाय पर्सेंटाईल जर मी एकत्र बघतो तर कशा आपण ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो आणि तिकडे कशा ज्या मोमेंटम आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो आणि ट्रेड्स बनवू शकतो. ओके. सो त्यासाठी मी क्वांटसॅपच्या होम स्क्रीन वरती येतो. सो लेट्स सी, आय शेअर यू माय होम स्क्रीन. सो आय होप माझी स्क्रीन जी आहे ती सगळ्यांना विजिबल असेलच. आणि युजली जर तुम्ही स्क्रीनचा इंटरफेस बघितला तर तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस मिळेल ज्यात निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी तिघांचं लॉंग अनवाइंडिंग आहे की शॉर्ट कव्हरिंग मध्ये ते समजेल. सो जर तिघं लॉंग अनवाइंडिंग लॉंग मध्ये असतील सो दॅट मीन्स कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे मार्केटचा, आणि जर तिघं शॉर्ट मध्ये असेल तर कुठेतरी बेरिश सेंटिमेंट आहे. सो 9:15 तुम्हाला इझिली समजेल की मार्केटचा सेंटिमेंट काय आहे. आणि बरेच असे अनालिटिक्स आहेत जे तुम्हाला होम स्क्रीनवरती खाली मिळतील. नाव आपल्याला काय करायचं, पर्सेंटाईल बघायचं. सो आपण काय करणार, अनालाइज वरती येणार आणि त्या साईडला बघा टॉपला प्राइस ओवाय पर्सेंटाईल आहे, राईट. सो मी प्राइस ओवाय पर्सेंटाईल वरती क्लिक करतो. ओके. नाव प्राइस ओवाय पर्सेंटाईल वरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला काही असा इंटरफेस येईल ज्यात तुम्हाला ओव्हरऑल मल्टिपल स्टॉक्सचा इकडे डेटा पॉइंट मिळेल. सो टॉपला जे आहे इथे ते सर्च सिम्बल आहे. सो प्रत्येक जर एखादा कोणता स्टॉक तुमचा असेल जो तुम्हाला तो फाइंड आउट करायचा तर तुम्ही इथे येऊन सर्च करा. त्यानंतर ते लुक बॅक पिरियड आहे. लुक बॅक पिरियड काय असतं, लुक बॅक पिरियड इज सिम्पल लाईक की मला किती दिवस पाठचा डेटा पॉईंट बघायचा. सो 180 डेज म्हणजे ऑलमोस्ट 6 मंथचा डेटा पॉईंट आपण बघतोय, 6 मंथ्स हाय किंवा लोच्या आसपास. त्यानंतर इथे फिल्टर आहे सॉर्ट बायचा, जो आपल्याला फिल्टर आउट करून देतो की प्राइस पर्सेंटाईल आणि ओवाय पर्सेंटाईलच्या बेसिसवरती. ओके. आणि ही जी कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगते की प्राइस अबाव 80 किती आहेत किंवा इक्वल टू 80 किती आहेत, तर 100 आहेत स्टॉक असे. प्राइस बिलो 20 किती आहेत आणि इज इक्वल टू मतलब 20च्या आसपास किती आहेत, तर 18 आहेत. ओवाय अबाव 80 किती आहे, तर 38 आहे. आणि ओवाय अबाव बिलो 20 किती आहे, तर 48 स्टॉक्स आहेत. हे तुम्हाला समजतं. ओके. नाव लेट्स सी, जेव्हा कधी पण तुम्हाला ह्याच्यावरती ट्रेड्स बनवायचे असतील, जर एखादा ट्रेड सेटअप जर तुम्हाला ह्यावरती पाहिजे असेल, सो 2 गोष्टी कधीही लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की प्राइस जी आहे ती 90% वरती पाहिजे आणि ओवाय जो आहे तो पण 90% वरती पाहिजे. सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जर 90% वरती असेल सो दॅट इंडिकेट्स यू बुलिशनेस, की कुठेतरी एक बुलिशनेस येऊ शकतो. आणि जर प्राइस अबाव 90 असेल आणि ओवाय 90च्या आसपास नाही पण 75, 60च्या आसपास आहे, 70च्या आसपास आहे, तर कुठेतरी पार्टिसिपंट जे आहेत ते कुठेतरी अग्रेसिव्ह नाही त्या विश्वती की प्राइस म्हणजे थोडाफार अग्रेशन आहे पण एवढा अग्रेशन नाही की प्राइस जी आहे ती एक सस्टेनेबल मोमेंटम देऊ शकते, ते आपण आयडेंटिफाय नाही करू शकत किंवा तो एक कन्फर्मेशन नाही येणार. सो जर एखादी बुलिश ट्रेड तुम्हाला बघायची असेल तेव्हा 2 गोष्टी बघायच्यात. कोणत्या 2 गोष्टी, की प्राइस जी आहे ती अबाव 90 पाहिजे आणि ओवाय जो आहे तो अबाव 90 पाहिजे. सो दोघं जर 90-90च्या वरती असेल सो तो एक इंडिकेशन असेल आपल्याला की एक बुलिश मोमेंटम येऊ शकतो. ओके. एक्झिट कधी करायचं, तर दोघांपैकी कोणताही जो आहे तो 85 किंवा 80च्या खाली आला, 80च्या खाली आला, 85-80च्या खाली आला, तर यू कॅन एक्झिट द पर्टिक्युलर ट्रेड. ओके. सो ही झाली बुलिशसाठी.
आणि जर एखादी बॅरिश ट्रेड तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, प्राइस जी आहे ती 10%च्या खाली पाहिजे. ओके, यू कॅन मेक अ नोट ऑफ दिस थिंग्स जे मी सांगतोय ते. जर बॅरिश ट्रेड बनवायची असेल तर प्राइस जी आहे ती 10%च्या खाली पाहिजे आणि ओवाय पर्सेंटाईल जो आहे तो 90%च्या वरती पाहिजे. ओके, जर तुम्ही ह्यामध्ये नीट बघितलात तर ओवायचा क्रायटेरिया सेम आहे दोघी साईडला, की जर वरती जाताना प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, सो पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहेत की प्राइस वरती मोमेंटम दिली पाहिजे, त्यामुळे कंटिन्युअसली ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय. सेम लॉजिक जर प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट पण 90च्या अबाव आहे, दॅट मीन्स पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहे की प्राइस खाली गेली पाहिजे, त्यामुळे कुठेतरी जो आहे तो पर्सेंटाईल कुठेतरी 90चा वाढत चाललाय. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्यानंतर आपल्याला स्पेसिफिकली बघायचंय की स्टॉक असे कोणते स्टॉक्स आहेत जे 90च्या अबाव आहेत किंवा त्यांच्या खाली आहेत. सो आपण काय करणार, पहिला सिम्बल वरती येणार आणि ते प्राइस पर्सेंटाईलचा एक फिल्टर लावणार. ओके, सो प्राइस पर्सेंटाईलचा ते फिल्टर लावलं तर पहिला जो फिल्टर मिळतो तो आपल्याला मिळतो एक बॅरिशचा, एखादा बॅरिश स्टेटचा. ओके, सो यू कैन सी बजाज फिन्सर्व, पीईएल, बर्जर पेंट, डाल भारत, एचडीएफसी लाईफ, अतुल, इंडिया मार्ट, इंडिया सिमेंट, राईट. हे जे स्टॉक्स आहेत ना ते कुठेतरी बघा 10%च्या खाली ट्रेड करतात. त्यांचा प्राइस पर्सेंटाईल आहे तो कुठेतरी 10%च्या खाली ट्रेड करतोय आणि ओवाय पर्सेंटाईल जो आहे तो कुठेतरी अबाव 90 आहे. सो दॅट मीन्स हे कुठेतरी आपल्याला समजतंय की बजाज फिन्सर्व मध्ये कुठेतरी एक बॅरिश अपॉर्च्युनिटी आपण अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलला येऊन. नंतर बर्जर पेंट पण आहे, दाल भारत पण आहे, बर्जर पेंट आहे, दाल भारतला 39.44चा एक पर्सेंटाईल आहे. एचडीएफसी लाईफ आहे एक 90%च्या आसपास आहे, इंडिया मार्ट थोडाफार येतोय, एलटीआय मिळतोय बघा हळूफार हळूहळू त्या लेवलला, राईट. सो लेट्स सी, जर मी बजाज फिन्सर्व इथे आलो आणि सिम्बल वाईज वर जर मी क्लिक केलं इकडे, ओके, सो इथे तुम्हाला ना त्या पर्टिक्युलर स्टॉकचा इथे चार्ट प्लॉट केलेला मिळेल. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी ह्या लेवल पर्यंत आलो इकडे, सो यू कॅन सी जी व्हाईट लाईन आहे ती फ्युचर प्राइस आहे, त्यानंतर जी ऑरेंज लाईन आहे ती प्राइस पर्सेंटाईल आहे आणि जी ब्ल्यू लाईन आहे ती ओवाय पर्सेंटाईल आहे. ओके, सो बघा हे थोडंफार रीड करणं डिफिकल्ट आहे, म्हणजे तुम्ही इथे राईट हँड साईडला तर तुम्हाला एक टेबल व्ह्यू इथे मिळेल ज्याच्यात प्राइस आणि ओवाय पर्सेंटाईल दिलेला आहे, राईट. सो आपल्याला काय करायचं, प्राइस जी आहे ती बिलो 10 पाहिजे आणि ओवाय जो आहे तो स्पेसिफिकली अबाव 90 पाहिजे. सो लेट्स सी थोडा आधी पाचचे ट्रेड्स बघूया, कारण हे जे ट्रेड्स आहेत ओव्हरऑल हे इलेक्शनच्या टाइमला तो कुठेतरी सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा चेंज होते. सो ह्या ओव्हरऑल इलेक्शनचा टाइम आहे. सो आपण थोडा बॅक टेस्ट करूया की बॅक टेस्ट करताना कुठे एखादा ट्रेड्स मिळालेत का आपल्याला. सो पॉझिटिव्ह पण बघूया, नेगेटिव्ह पण बघूया. जर पॉझिटिव्ह मिळालं तर विच इज फाईन, किंवा एखादा दुसरा स्टॉक आपण बघितला तरी चालेल. ओके, सो हे खूपच पार्टिक्युलर, लेट्स सी विल गो विथ दी सम डिफरंट स्टॉक. ओके, लेट्स सी बर्जर पेंट आपण घेऊया. सो डिफरंट अनालिटिक्स जर हे, आणि ऍक्च्युली आपल्याला हे करायचं ते ईओडी बेसवरतीच करायचंय, राईट. सो ईओडी बेसवरती आपल्याला बराच टाइम असतो अनालाइज करायला गोष्टी. सो यू कॅन अनालाइज दॅट टाइम ऍज वेल. ओके, बर्जर पेंट मध्ये पण नाहीये एखादी मोमेंटम. सो लेट्स फॉर एक्झाम्पल let's see, go with the HDFC Life. ठीक आहे, सो एचडीएफसी लाईफ मध्ये कुठेतरी इथे मोमेंटम बघायला मिळेल अराउंड 28 मेच्या आसपास. यू कॅन सी प्राइस जी आहे ती 12च्या आसपास ट्रेड करत होती, किंवा इनफॅक्ट जर मी थोडा अजून खाली आलो ना ह्या लेवलला तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की प्राइस जी आहे ती बिलो 10 इथे कुठेतरी ट्रेड करते आहे ह्या लेवलच्या आसपास, आणि ओवाय जो आहे तो 90च्या आसपास ट्रेड करतोय, राईट. सो प्राइस जी होती ती काहीतरी समोर अराउंड 570च्या आसपास होती, आणि त्यानंतर बघा ऑलमोस्ट 570 वरून जी प्राइस फॉल झाली आहे ती 551च्या आसपास 532 पर्यंत पण गेली आहे येणाऱ्या काही टाइम मध्ये, राईट. सो हा कुठेतरी एक बेरिश मोमेंटम आपण अँटिसिपेट केलेला, एक फाइंड आउट केला विथ द हेल्प ऑफ दिस थिंग्स, आणि ईओडी बेसवरच टूल आहे. सो एंड ऑफ द डे जाऊन आपल्याला चेक करायचंय, राईट. सो लेट्स चेक द हिरो मोटरकॉप मध्ये आहे का. हिरो मोटरकॉप मध्ये पण अपॉर्च्युनिटी एवढी तर नाही, कारण प्राइस पर्सेंटाईल जो आहे जो एवढा अग्रेशन नाही दाखवत आहे ऍज कम्पेअर दॅन दी अदर थिंग्स. सो तो कुठेतरी मोमेंटम आपल्याला मिळत नाहीये. हा, हिरो मोटरकॉप बघायचं बघा, तुम्हाला इथे मोमेंटम मिळेल समवेअर अराउंड 8 एप्रिलच्या आसपास तुम्ही बघितलात तर
प्राइस जो आहे तो ऑलमोस्ट 87च्या आसपास आहे. OI 84च्या आसपास आहे. क्रायटेरिया कुठे मॅच नाही होत आहे, पण क्रायटेरिया मॅच कुठे झालं अराउंड दिस लेवल. यू कॅन सी 16 एप्रिलला. 16 एप्रिलला बघा प्राइस जी आहे ती 96.67 गेल्या, म्हणजे प्राइस पर्सेंटाईल अबाव 96.67 गेल्या. आणि OI जो पर्सेंटाईल आहे तो कुठेतरी अबाव 90.0 आसपास, म्हणजे 90च्या थोडाफार वरती गेले, राईट. त्यानंतर यू कॅन सी जी प्राइस चालू होती ती चालू होती 609.75. त्यानंतर बघा कंटिन्युअसली इथे कुठेतरी 80च्या आसपास कुठेतरी खाली आले. सो अराउंड ह्या लेवलला 80च्या आसपास खाली आले. यू कॅन सी जर मी 80 इथे तरी ठरला, इथे तरी स्क्वेअर ऑफ केलं असतं, किंवा त्याच्या नेक्स्ट दिवशी तरी स्क्वेअर ऑफ केलं असतं, जिकडे क्रायटेरिया जो आपला एक्झिटचा होता तो काय होता 80च्या खाली पाहिजे. सो 77 आला. सो 653 जर मी ते स्क्वेअर ऑफ केलं असतं तर 609 पासून 653, यू कॅन सी एवढा जो मोमेंटम आहे ना तो आपण इझिली कॅप्चर केलाय. सो अराउंड 40-50 पॉईंट विदिन अ स्पॅन ऑफ 8 ते 9 दिवसाच्या हिंदाल्कोमध्ये, विच इज अ व्हेरी गुड अमाऊंट ऑफ ट्रेड जर मी बघायला म्हटलं तर. सो असं काय ट्रेड्स आपण फाइंड आउट करू शकतो बुलिशसाठी. ही एक कन्सेप्ट होती ती बुलिशसाठी. जर तुम्ही प्रत्येक स्टॉकचं जर तुम्हाला फाइंड आउट करायचं तर यू कॅन गो विथ द सेम थिंग. फिल्टर लावा फक्त इकडे. फिल्टर कोणता लावणार? प्राइसचा लावणार जर तुम्हाला प्राइस पहिला बघायची असेल, किंवा ओवायचा लावा. सिम्बल वरती या, प्राइस पर्सेंटाईल वर क्लिक करा. सो पहिला जो फिल्टर तुम्हाला इथे मिळतो तो मिळतो बेरिशचा. की कोणता जो स्टॉक आहे तो खालच्या साईडला ट्रेड करतोय किंवा नेगेटिव्ह आहे सेंटिमेंटचा. आणि जर तुम्ही ह्या एरो वरती क्लिक केलात आणि चेक केला तर तुम्हाला इकडे फिल्टर मिळेल बुलिशचा, की कोणता जो स्टॉक आहे त्याचा प्राइस जी आहे ती 90च्या वरती आहे आणि ओवाय पण आसपास तशी असेल. जर दोघांचा फिल्टर लावायचा असेल तर परत ओवाय सिलेक्ट करा इथे आणि अबावचा लावा. सो प्राइस आणि ओवाय हा प्रत्येकाचा डिफरंट डिफरंट फिल्टर तुम्हाला इथे मिळेल. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस पर्टिक्युलर थिंग. सो कोणत्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या? पहिली गोष्ट म्हणजे प्राइस पर्सेंटाईल जी आहे ती 90%च्या अबाव पाहिजे आणि ओवाय पर्सेंटाईल जो आहे तो 90%च्या अबाव पाहिजे. सो दॅट इंडिकेट्स यू वॉट, ते आपल्याला इंडिकेट करतं बुलिशनेस. ओके. आणि जर बॅरिश एखादी ट्रेड बनवायची असेल तर, किंवा जर बुलिश ट्रेड बनवतात आणि एक्झिट कधी करणार, जेव्हा ओवाय पर्सेंटाईल किंवा प्राइस पर्सेंटाईल दोघांपैकी कोणी जो आहे तो बिलो 80 आला तर यू कॅन एक्झिट. ओके. सेकंड जर मी गोष्ट बघायला गेलो तर सेकंड आपण गोष्ट काय बघणार, की जर एखादी मला बेरिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर प्राइस पर्सेंटाईल जो आहे तो स्पेसिफिकली 10च्या खाली पाहिजे आणि ओआय पर्सेंटाईल जो आहे तो 90च्या अबाव पाहिजे. सो ओआय क्रायटेरिया विल बी सेम. ओके. सेकंड थिंग जर मी सांगायचं म्हटलं तर लेट्स फॉर एक्झाम्पल जर एक्झिट करायचं असेल मला, की जर एखादी बॅरिश ट्रेड मी एखादी ट्रेड करतो आणि त्यात मला जर एक्झिट करायचं असेल, सो व्हॉट आय डू, की ओवाय किंवा प्राइस दोघी जर ओवाय 80च्या खाली आले आणि प्राइस जर अबाव 10 गेली तर यू कॅन एक्झिट दॅट पर्टिक्युलर ट्रेड. तिकडे जाऊन तुम्ही एक्झिट करू शकता. ओके. नाव ह्याच्यासोबत लेट्स सी जर तुम्हाला एक ऍडिशनल कन्फर्मेशन पाहिजे, की बरेच लोक एक स्पेसिफिकली फाइंड आउट करायचे प्रयत्न करतात, की लेट्स सी जर मला हा जो टूल आहे हा मी बघतोच, पण सोबत जर मला एक डिफरंट अनालिटिकल टूल पाहिजे की ज्या बेसिसवरती मी एक ऍडिशनल कन्फर्मेशन घेऊ शकतो का, राईट. सो डेफिनेटली त्याचं जे आन्सर आहे ते येस आहे. कारण जर तुम्हाला याच्या सोबत एखादा ट्रेड बनवायचा असेल तर तुम्ही एखादा फ्युचर्स बिल्टअप बघा. जर एबीसी स्टॉक आहे आणि जर मला त्याच्यात दिसते की 90% आसपास त्याचा जो सेंटिमेंट आहे किंवा जो पर्सेंटाईल आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. सो व्हॉट आय डू, मी त्याचा फ्युचर्स बिल्टअप चेक करणार. ओके. सो त्याचा फ्युचर्स बिल्टअप काय आहे किंवा फ्युचर्स बिल्टअप ऍक्च्युअली काय आहे ते जाणून घेऊया. कारण प्रत्येक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर करताना प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये कव्हर करतो. सो जर कोणी नवीन व्ह्युअर असेल त्याच्यासाठी खूप बेनिफिट असेल या गोष्टी, जो कोण पहिल्यांदा बघत असेल तर. सो लेट्स सी आय लाईक टू कव्हर शेअर माय स्क्रीन. सो मी स्क्रीनमध्ये शेअर सांगतो तुम्हाला की पहिला फ्युचर्स बिल्टअपचा कन्सेप्ट काय आहे आणि त्या बेसिसवरती आपण कशा ट्रेंड्स जे आहेत ते मार्केटचे आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके. सो मी इथे टॉप वरती लिहितो फ्युचर्स बिल्टअप. ओके. सो फ्युचर्स बिल्टअप कधी पण आपण कॅल्क्युलेट करताना दोन गोष्टी बघतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण प्राइसचा एक कंपोनेंट घेतो आणि सेकंड गोष्ट म्हणजे आपण एक ओवायचा कंपोनेंट घेतो. सो मी इथे घेतोय प्राइस आणि सेकंड जो कंपोनेंट आहे तो आपला आहे ओपन इंटरेस्ट. सो इथे मी घेतोय ओवाय. ओके.
आणि ह्याचं जे नरेशन आहे ते आपण इथे घेऊया. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघांचा जो कंपोनेंट आहे ते फाइंड आउट करून आपल्याला समजेल की नरेशन त्याचं काय आहे आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स कशा फाइंड आउट करू शकतो. ओके, सो जेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट या दोघांचा कंपोनेंट घेतो तेव्हा दोन गोष्टी आपल्याला समोर मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओके, आणि ओपन इंटरेस्ट पण वरती जात असेल, सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, तर जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप काय? लॉंग बिल्टअप हे सिम्पल आहे की कुठे जे फ्रेश बायर्स आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सो फ्रेश बायर्स आहेत त्यामुळे काय होणार? प्राइस वरती जाणार आणि फ्रेश ओपन इंटरेस्ट क्रिएट होणार ना, कारण नवीन बायर्स येतात ते आपल्या पोझिशन्स क्रिएट करतात, तर त्यामुळे काय होणार? ओपन इंटरेस्ट पण वरती जाणार. सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप, की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. ओके, सेकंड आपण काय बघायचं की प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली येतो. सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघं खाली येतात सो त्याला आपण एक सिंपल म्हणतो, त्याला म्हणतो आपण लॉंग अनवाइंडिंग. ओके, सो लॉंग अनवाइंडिंग काय? लॉंग अनवाइंडिंग इज सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघं खाली येत आहेत त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंगला काय होतं की लेट्स से जर मी एखादी 100ला गोष्ट घेतली आहे विकत आणि ती गेली आहे 150ला, तर मी काय करणार? मी प्रॉफिट बुक करणार. सो प्रॉफिट बुक करताना काय होणार की प्राइस जी आहे ती खाली येणार बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली येणार कारण मी प्रिव्हियस जी ट्रेड आहे ती मी स्क्वेअर ऑफ करतो, त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, त्यानंतर जी थर्ड कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट बिल्टअप. सो व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं? प्राइस वरती जाते आणि सॉरी माय बॅड, शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं? प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. त्याला आपण म्हणतो एक सिंपल फॉर्म मध्ये अ शॉर्ट बिल्टअप. ओके, सो शॉर्ट बिल्टअप जर मी सांगायचं म्हटलं तर शॉर्ट बिल्टअप हे सिंपल आहे की कुठे जे फ्रेश सेलर्स आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सो लेट्स सी 100ला एखादी गोष्ट आणि मला वाटतं ती 50ला जाणार. सो मी काय करणार? मी तो कॉन्ट्रॅक्ट किंवा ती फ्युचर्स आहे तो सेल करणार. सो मी प्रेशर खालच्या साईडला क्रिएट करते, सेलचा प्रेशर आहे त्यामुळे प्राइस खाली चालली आहे आणि नवीन सेलर इनिशिएट करते कॉन्ट्रॅक्ट, त्यामुळे काय होणार? ओपन इंटरेस्ट नवीन वाढणार, बायर सेलर मध्ये नवीन बनणार, सो ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, अँड द लास्ट वन इज व्हॉट? लास्ट वन इज की प्राइस जी आहे ती वरती येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येते. सिंपल ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगला सिंपल काय होतं? शॉर्ट कव्हरिंग इज सिंपल लाईक की ज्यांनी ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केलेलं होतं ते आपल्या पोझिशन्स कुठे काढतायत. तो सिंपल आहे की लेट्स सी 100ची गोष्ट मी शॉर्ट केली, 50ला गेली, 50 रुपयाचा मला प्रॉफिट आहे. सो व्हॉट आय डू? मी 50 रुपये ऍज अ प्रॉफिट बुक करणार. सो काय होणार की बिकॉज ऑफ दिस शॉर्ट कव्हरिंग मी प्रेशर काढतो ना सेलचा, सो प्राइस जी आहे ती वरती मूव्ह करणार आणि प्रिव्हियस जो सेलचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो कुठेतरी स्क्वेअर ऑफ होतो, त्यामुळे ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडणार. सो शॉर्ट कव्हरिंग इज सिंपल लाईक व्हॉट? अ प्रॉफिट बुकिंग. ओके, सेलरच्या माध्यमातून. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे ही झाली फ्युचर्सची कन्सेप्ट की फ्युचर्स मध्ये प्राइस आणि ओपन इंटरेस्टच्या बेसवरती काय फाइंड आउट होतं. ह्याच्यात पण एक थोडीफार एक ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो सायकल. ओके, सो जर हा कन्सेप्ट क्लिअर असेल तर पुन्हा नसेल क्लिअर तर पुन्हा एकदा बघा, जर क्लिअर असेल तर सायकल कन्सेप्ट बघा, जर काही डाऊट असेल तर एकदा पुन्हा रिवाइज करा किंवा स्नॅपशॉट काढा, यू विल गेट टू नो द थिंग्स. ओके, सो थोडं जर मी ह्याच्या डिटेलमध्ये आलो ना तिथे मला एक सायकलचा ऑप्शन मिळतो. सायकल्स. ओके, सो यामध्ये पण दोन सायकल असतात, एक असतं बुलिश सायकल ओके आणि दुसरी जी असते ती असते बॅरिश सायकल.
सो मार्केट वरती जाताना कसं जातं, डिरेक्टली असे मोठी तर हे नाही येणार ना, मोमेंटम नाही येणार ना, की डायरेक्ट 1000 पॉईंट वरती गेला किंवा डायरेक्ट 500 पॉईंट वरती गेला किंवा एखादा स्टॉक. सो मार्केट वरती जाताना कसं जाणार, लाईक दिस, की लॉंग होणार, परत प्रॉफिट बुक होणार, परत लॉंग होणार, परत प्रॉफिट बुक होणार, किंवा एक असा डिप बनवत जाणार मार्केट वरती, राईट. सो जर मार्केट ह्या केसमध्ये बघा, जेव्हा जेव्हा वरती चाललं त्याला आपण म्हणू शकतो लॉंग, की लॉंग बिल्टअप मध्ये जर वरती जायचं तर कुठेतरी आपण ह्याला एक पॉझिटिव्ह बिल्टअप म्हणू शकतो, राईट. पण जेव्हा मार्केट लाईक दिस, यू कॅन सी, ही जी कन्सेप्ट आहे, जेव्हा मार्केट इथे खाली येतोय, तर मार्केट दोन केसमध्ये खाली येतो. कोणत्या दोन केसमध्ये खाली येतो? बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग किंवा बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. जर मार्केट बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग म्हणजे लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल, लाईक एलयू मुळे खाली येत असेल, तर त्याला आपण म्हणतो ऍज अ पॉझिटिव्ह बिल्टअप. जर मी ह्याला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं किंवा डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं, जर मला दिसतंय की लॉंग होते, परत अनवाइंडिंग होते, पुन्हा लॉंग होते, पुन्हा अनवाइंडिंग, म्हणजे काय, की बायर्स येतात, परत प्रॉफिट बुक करतात, परत बायर्स येतात आणि परत प्रॉफिट बुक करतात, तर त्याला आपण म्हणतो लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल. ओके. सो जर एखादी बुलिश ट्रेड पाहिजे, सो आपल्याला काय पाहिजे, लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग. ओके. आणि जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा कसं खाली पडतो, इज सिम्पल, लाईक की खाली असं पडणार, पुन्हा कव्हर होणार, पुन्हा खाली पडणार, पुन्हा कव्हर होणार, लाईक दिस, राईट. सो खाली पडताना लेट्स सी शॉर्ट मध्ये मार्केट प्रॉफिट बुकिंग मुळे आणि बिकॉज ऑफ द शॉर्ट खाली पडत असेल, पण जर सपोज मार्केट शॉर्ट मुळे खाली पडतोय आहे आणि जेव्हा मार्केट वरती येते, तर यू कॅन सी हा जो वरती येण्याचा पार्ट आहे, ये हा जो पार्ट आहे, हा बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती असेल. मार्केट दोन केसमध्ये वरती येतो ना, कोणत्या दोन केसमध्ये वरती येतो, बिकॉज ऑफ द लॉंग अँड बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. पण जर खाली पडताना मार्केट शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती येते, सो दॅट कम्स अंडर दी बेरिश सायकल, जो आपला एक नेगेटिव्ह सायकल असणार. सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल. ओके, शॉर्ट कव्हरिंग. सो द लॉजिक इज सिम्पल, की जर मला एखादा ट्रेंड आयडेंटिफाय करायचं आहे, हे जे आपण बघितलं ना, हे आपण डेली पण कॅल्क्युलेट करू शकतो, की कोणता स्टॉक त्या पर्टिक्युलर दिवशी लॉंग मध्ये आहे, लॉंग अनवाइंडिंग मध्ये, शॉर्ट मध्ये किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे. पण जर मी एखादा सायकल आयडेंटिफाय करतो, तर मला ह्या दोन गोष्टी बघाव्या लागणार. एक तर मला बघावं लागणार की पिरियॉडिकली, हिस्टॉरिकली स्टॉकने कसं मोमेंटम दिलं आहे, की तो बुलिश सायकल मध्ये आहे का, की तो बॅरिश सायकल मध्ये आहे. म्हणजे जर तो बुलिश सायकल मध्ये असेल तर तो लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये आहे का, जर एखादा बॅरिश सायकल मध्ये आहे तर तो शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल मध्ये आहे का, ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल आणि त्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड्स आयडेंटिफाय करावे लागतील, राईट. सो हे कसं फाइंड आउट करायचं? सो लेट्स सी, जर आपण प्राइस पर्सेंटाइल जी आपण कन्सेप्ट बघितली, प्राइस पर्सेंटाइल मध्ये आपण काय बघितलं, की अबाव 90 असेल आणि ओवाय अबाव 90, प्राइस जर अबाव 90 असेल आणि ओवाय अबाव 90 असेल, दॅट मीन्स तो आपला आहे पॉझिटिव्ह कन्फर्मेशन, तो एक बुलिश कन्फर्मेशन आहे. सो त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये चेक करा, की जर त्याने अबाव 90 तुम्हाला एक कन्फर्मेशन दिला ना, तर चेक करा की त्याचा हिस्टॉरिकल बिल्टअप ऍटलिस्ट फॉर 7 डेज, पास्ट 7 डेजचा बिल्टअप बघा की तो पॉझिटिव्ह आहे का, लाईक लॉंग लॉंग अनवाइंडिंग किंवा शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, सॉरी लॉंग लॉंग अनवाइंडिंग बिल्टअप मध्ये आहे का, राईट. जर 90-90चा क्रायटेरिया तुमचा मॅच झाला असेल तर. आणि तेच जर तुम्हाला दिसते की एखादा स्टॉक जो आहे तो बॅरिश कन्फर्मेशन देतोय प्राइस पर्सेंटाइलच्या थ्रू, लाईक की 10च्या खाली आहे आणि ओवाय जो आहे 90च्या वरती आहे, सो चेक करा की त्या स्टॉक मध्ये शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे का. जर शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी बॅरिश कन्फर्मेशन, जो तुमच्यासाठी एक बॅरिश कन्फर्मेशन बनू शकतो, राईट. सो दॅट इज द लॉजिक, हे लॉजिक आहे. सो हा डेटा पॉइंट आपल्याला कसा मिळेल चार्ट वरती? सो त्यासाठी आपल्याला यावं लागेल कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती. सो जर तुम्ही होम स्क्रीन वरती आलात तर आपल्याला काय करायचंय, ट्रॅक वरती यायचंय आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल यावरती क्लिक करायचंय. ओके. सो जेव्हा तुम्ही बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती जा, तुम्हाला हा फर्स्ट इंटरफेस मिळेल. सो फर्स्ट इंटरफेस जे आपण बघितलेलं की लॉंग लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग काय असतं. सो लेट्स सी, जर मी इथे आलो आणि लॉंग वरती क्लिक केलं, सो लॉंग मध्ये आपण काय बघितलेलं, प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. तर यू कॅन सी ते प्राइस जी आहे ती वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. सो तो आपल्याला काय इंडिकेट करतो, लॉंग बिल्टअप, राईट. सो इथे नरेशन तुम्ही बघा, लॉंग दिसतंय. त्यानंतर लॉंग अनवाइंडिंग मध्ये आपण काय बघितलेलं, लॉंग अनवाइंडिंग मध्ये आपण हे बघितलेलं की कुठे जो आहे ते प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. सो यू कॅन सी
प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वरती चालली आहे, तर त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके. त्यानंतर शॉर्टचा कन्सेप्ट आहे, तो शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते. तो यू कॅन सी प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके. आणि शॉर्ट कव्हरिंगला आपण काय बघतो, शॉर्ट कव्हरिंगला सिंपल आपण बघतो की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चालले, सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट कव्हरिंग. ओके. सो सिंपल आहे, हा डेलीचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हिस्टॉरिकली बघायचं आहे. सो आपण फ्युचर्स ओआय आणि हिस्टॉरिकल वरती क्लिक करणार. तर जेव्हा मी ह्याच्यावरती क्लिक करतो तर माझ्याकडे एक ओव्हरऑल स्क्रीन येते अशी समोर, ज्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर्स आहेत. ओके. सो जर डिफरंट डिफरंट कलर्स आहेत तर तुम्हाला इथे दिसेल की जर ग्रीन कलर आहे, जे ग्रीन बार्स आहेत हे डेली चार्टचा आहे. ओके. सो इथे जो आहे तो रिसेंट डेजचा आहे आणि हिस्टॉरिकल डेज इकडे पाठी आहेत. ओके. सो जे ग्रीन बार तुम्ही स्क्रीनवर बघतायत ते आहेत लॉंगचे, की कुठे बायर्स जे आहेत ते फ्रेश बाईंग पोझिशन ऍड करतात. ओके. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला ग्रीन बार दिसेल जिकडे जिकडे लॉंग झाला असेल, आणि जे ब्ल्यू बार्स आहेत ते आहे अनवाइंडिंगचे, लाईक लॉंग अनवाइंडिंग, की कुठे बायर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. ओके. रेड जो बार आहे, रेड बार तुम्हाला इंडिकेट करतो शॉर्ट बिल्टअप, की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत त्यांनी आपल्या पोझिशन्स ऍड करायला सुरुवात केली आहे. आणि एससी मीन्स शॉर्ट कव्हरिंग, की कुठे कुठे जे सेलर्स जे आहेत ते आपले पोझिशन्स कव्हर करतात. तो शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. नाव सिंपल आहे. आपल्याला काय चेक करायचं की लेट्स सी, जर हिस्टॉरिकली जर स्टॉकचा जो मोमेंटम असेल तो कुठेतरी पॉझिटिव्ह असेल आणि प्राइस अबाव 90% असेल आणि ओवाय जर अबाव 90% असेल, सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. तर चेक करा की जर सपोज हा रिसेंट डेटा आहे ना, तर ऍटलीस्ट त्याचे 7 दिवस, लाईक हा 1 2 3 4 5 6 7, सो ऍटलीस्ट जो हा पिरियड असेल ना तुमचा, हा तुमचा जर पॉझिटिव्ह असेल त्या पर्टिक्युलर स्टॉकसाठी, सो यू कॅन गो विथ दी अ बुलिश कन्फर्मेशन. एखादा बुलिश ट्रेड तिकडे तुम्ही जाऊन डिप्लॉय करू शकता. राईट. सेम लॉजिक जर बेरिश ट्रेड असेल की प्राइस जो आहे 10% खाली आहे आणि ओआय पर्सेंटाईल जो आहे तो 90% वरती असेल, तर चेक करा की शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल इथे आहे का, की सेलर्स येतात परत कव्हर करतात, परत सेलर्स येतात कव्हर करतात. सो जर नेगेटिव्ह सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. राईट. सो तुम्ही ते प्रत्येक स्टॉकचे तुम्ही ते मॅन्युअली चेक करू शकता आणि त्या बेसिसवर ते ट्रेड पाहणार. जसं ओबेरॉय रियालिटी बघा, लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह, इथे जो खाली आलाय बिकॉज ऑफ दी प्रॉफिट बुकिंग ऍज वेल. आणि इथे फॉल पण होता कारण मार्केट ऑलमोस्ट तेव्हा एक 1600-1700 पॉईंट फॉल दिलेला मार्केटने बिकॉज ऑफ द इलेक्शन त्या टाइम. सो प्रत्येक स्टॉक मध्ये बघा तुम्हाला हा फॉल इकडे कंटिन्यू मिळेल. इथे बघा लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह ट्रेंड आहे OFSS चा कुठेतरी. दॅट इज द थिंग. सो जर तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉकचा जर मोमेंटम आयडेंटिफाय कसं, यू कॅन चेक, यू कॅन सी पिडिलाइट पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, कम्प्लिटली पॉझिटिव्ह ट्रेंड. राईट. सो तसं काय तुम्ही इथे जाऊन डिप्लॉय करू शकता स्ट्रॅटेजी. नाव लेट सी, ह्याच्यात मी अगेन आय लाईक टू कव्हर सम ऍडव्हान्स कन्सेप्ट. मला एक ऍडव्हान्स कन्सेप्ट कव्हर करायला आवडेल. ती म्हणजे अशी आहे की लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादा स्टॉक मिळाला ज्यात तुम्हाला प्राइस पर्सेंटाईल पण दिसतंय, ओआय पर्सेंटाईल पण 90 अबाव आहे, प्राइस पण 90 अबाव आहे आणि त्याचा बिल्टअप पण खूप पॉझिटिव्ह बिल्टअप आहे. आता ह्याच्यात बरेच लोक काय चुकी करतात, ती चुकी करतात की डिरेक्टली जाऊन नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करतात, विच इज फाईन. ओके. प्राइस पर्सेंटाईल आणि हा जो कन्सेप्ट आहे ना, हा थोडा ब्रॉडर कन्सेप्ट आहे. सो ब्रॉडर कन्सेप्ट जर मी सांगायला म्हटलं तर थोडा जो आपला होल्डिंग पिरियड असतो, जो होल्डिंग व्ह्यू असणार ना, थोडा मोठा असला पाहिजे. लाईक 10-15 डेज किंवा 15-20 डेज, किंवा जर पूर्ण मंथली एक्सपायर जर तुम्ही ट्रेड बनवत असाल तर तुमच्यासाठी तो खूप बेनिफिट असेल. सो ट्राय करा. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जर बाय करतात विच इज फाईन, पण त्याला मग तुम्ही टाइम स्टॉप लॉस लावून ठेवा, की जर 2-3 दिवसात, 3 दिवस जास्तीत जास्त नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन होल्ड केलं तर 3 दिवस जास्तीत जास्त. जर 3 दिवसात जर जी मोमेंटम पाहिजे ती नाही आली तर मी ती पोझिशन्स काढून टाकणार, नेकेड जी पोझिशन्स क्रिएट केली आहे. आणि त्याचा बेनिफिट जास्त तुम्हाला फक्त डिरेक्शनचाच मिळेल नेकेड कॉल ऑप्शन पुटचा, पण मॅक्झिमम टाइम काय असेल, लेट्स जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असेल तर कुठेतरी थिटा जो आहे तो इम्पॅक्ट करा तुमच्या पोझिशनला सुरुवात करेल. सो थिटा इम्पॅक्ट आपल्याला कुठेतरी नको आहे. सो विल अवॉइड द थिटा इम्पॅक्ट त्या टाइमला. सो ते अवॉइड करा. सेकंड गोष्ट तुम्ही काय करा की गो विथ दी स्ट्रॅटेजीज बनवत जा. ओके. सो जनरली जर मी स्ट्रॅटेजीजचा भाग सांगायला गेलो तर जनरली 2 पार्ट मध्ये मी कव्हर करतो, 2 गोष्टीमध्ये कव्हर करतो इकडे. सो मंथली एक्सपायरी, जर तुम्ही स्टॉक्स मध्ये ट्रेड करता तर मंथली एक्सपायरी आपली असते. सो 15-15 दिवसाचे 2 स्लॉट बनवतो मी जनरली. लेट्स सी एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, लेट्स सी 20 दिवस बाकी आहेत, 25 दिवस बाकी आहेत, किंवा जस्ट एक्सपायरीला 1-2 दिवसच झाले आहेत नवीन एक्सपायरी सुरू होऊन.
सो मला माहित आहे न्यू एक्सपायरीला किंवा फार बाय एक्सपायरीला माझा जो वेगा असतो तो पॉझिटिव्ह असतो कुठेतरी. वेगा काय आहे? वेगा इज स्पेसिफिकली अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्होलॅटिलिटी. की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार जर माझी व्होलॅटिलिटी आहे ती 1% ने चेंज झाली तर. राईट. सो वेगा कुठेतरी आपल्या इथे पॉझिटिव्ह असतो. सेकंड जी गोष्ट असते ती असतो की थिटाचा जो इम्पॅक्ट असतो तो असतो पण तेवढा मेजर इम्पॅक्ट नसतो. अग्रेसिव्ह इम्पॅक्ट नसतो थिटाचा. हळूहळू थिटा डिके होत असतो. सो कुठेतरी तो बेनिफिट आहे. आणि त्यानंतर डिरेक्शन आणि डेल्टा कुठेतरी माझ्या फेवर मध्ये असतात. सो फार बाय एक्सपायरीला काय होणार की मी ट्राय करणार डेबिट स्प्रेड बनवायला. डेबिट स्प्रेड म्हणजे काय? मी प्रीमियम मार्केटमध्ये देणार. ओके. सो जर बुलिश स्ट्रॅटेजी एखादी बनवायची असेल तर एखादा बुल कॉल स्प्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता त्या लेवलला जाऊन. आणि जर एखादी बॅरिश स्ट्रॅटेजी जर तुम्हाला इनिशिएट करायची असेल डेबिट स्प्रेड मध्ये तर एखादा बेअर पुट स्प्रेड तुम्ही जाऊन तिकडे इनिशिएट करू शकता जी तुमच्या डेबिट स्प्रेड मध्ये येणार. ओके. सेकंड जर मी गोष्ट सांगायची म्हणली तर सेकंड जी गोष्ट ना ती येणार आपली की लेट्स सी तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल आणि नियर बाय एक्सपायरी मध्ये काय होणार की थिटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी जास्त असणार त्या लेवलला. सेकंड गोष्ट काय असणार? सेकंड गोष्ट अशी असणार की लेट सी जर मी वेगाचा जो इम्पॅक्ट बघितला तो पण हळूहळू इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जसं जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी तसं हळूहळू कमी होतो. सो तो इम्पॅक्ट कुठेतरी कमी असणार. पण मेजरली तुमच्या जो फेवर मध्ये असणार तो असणार थिटा. थिटा कधीतरी कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये असणार मॅक्झिमम टाइम. सो ट्राय टू क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेडला काय तुम्ही म्हणा लेट्स एखाद्या तुम्हाला बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची तर गो विथ द बुलपुट स्प्रेड. आणि जर एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर गो विथ द बेअर कॉल स्प्रेड. ओके. सो जर स्ट्रॅटेजीज ऍटलिस्ट जर मी ही जी कन्सेप्ट आहे ही जर तुम्हाला युज करायची तर ऍटलिस्ट गो विथ दी नेक्स्ट जे पण तुमचे ट्रेडिंग डेज असतील ऍटलिस्ट 4-5 डेज साठी तुम्ही ह्या गोष्टी पेपर ट्रेड करा आणि चेक करा की रिझल्ट काय येतोय. आणि जर पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर डेफिनेटली यू कॅन गो विथ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. म्हणजे थोडाफार जर तुम्हाला वाटतं की नेगेटिव्ह बिल्टअप आहे किंवा नेगेटिव्ह कन्सेप्ट येते निगेटिव्ह आउटपुट येतोय सो ट्राय करा पुन्हा चेक करा की कुठे चुकतंय किंवा ऍटलीस्ट आम्हाला सांगा support@concept.com सांगा की तुमचा हा जो कन्सेप्ट आहे थोडंफार चुकतंय की आपण ह्याला अजून करेक्ट कसं करू शकतो. सो डेफिनेटली ते आपण त्या गोष्टी कव्हर करू. ओके. सो जर लेट्स तुम्हाला जर एखादी प्रॉफिट नाही सॉरी एखादी ट्रेड जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही ट्रेडिंग वरती या आणि ऑप्शन आर्किटेक्ट हा जो टूल आहे ना ऑप्शन आर्किटेक्ट इज अ सिम्पल टूल जो तुम्हाला सांगतो की स्पेसिफिकली कुठे जे आहे ते मोमेंटम येऊ शकते. ओके. मोमेंटम नाही सॉरी कुठे जे आहे ते तुम्ही पेपर ट्रेड बनवू शकता. ओके. सो आपल्याला काय करायचं ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही आला तर ऑप्शन आर्किटेक्ट वरतीच क्लिक करायचंय. इथे तुम्ही मॅन्युअली पेपर ट्रेड बनवू शकता. सो लेट्स सी जर मला रिलायन्स मध्ये एखादा पेपर ट्रेड बनवायचा असेल तुम्ही रिलायन्स मध्ये आलो. ओके. सपोज जर मला एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल सो बुलिश स्ट्रॅटेजी इथे आहे. जर एखादी बेरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बेरिश वर क्लिक करा. इदर वेज असेल ऑस्कुलेट असेल किंवा कस्टम स्ट्रॅटेजी जर तुम्हाला बनवायची असेल तर कस्टम वरती क्लिक करा. ओके. सो लेट्स से मी बुलिश वरती क्लिक करतो इथे आणि एखादा सपोज मला बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल सो मी इथे येणार. बुल कॉल स्प्रेड वरती मी आलो इथे ना तुमच्या प्रमाणे तुम्ही लेग ऍडजस्ट करा. सो ट्राय टू गो विथ दी लाईक डिफरंट पॅरामीटर्स. ओके. किंवा थोडा 1:3चा 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवा. म्हणजे जर लॉस झाला तर 1 रुपया लॉस होणार. जर समोर पैसे येते तर 2 रुपये येणार किंवा 3 रुपये खिशामध्ये येणार. राईट. सो 1:3चा 1:2चा ट्राय करा मेंटेन करायचा. सो लेट्स सी जर मी इथे 3,000चा जाऊन कॉल ऑप्शन विकतोय आणि 2,860चा कॉल ऑप्शन बाय करतोय. सो एक लॉट वरती बेसिस वरती आहे. सो यू कॅन सी कुठेतरी माझा जो आहे तो 1:3चा बुल कॉल स्प्रेड बनला असेल 1:2च्या आसपास बनलाय. यू कॅन सी जर मार्केटने मोमेंटम दिला डिरेक्शन दिली विच इज ऑलमोस्ट आय गॉट 23,000चा एक प्रॉफिटेबल ट्रेड दिसतोय मला. आणि जर मार्केटने डिरेक्शन नाही दिली किंवा कितीही खाली पडला तरी 11,000चा लॉस आहे. राईट. सो 1:2चा कुठेतरी एखादा इनिशिएट करतो आहे मी इथे आणि एक्सपायरी पिनल आहे तो. राईट. सो एक्सपायरी पर्यंत अजून ऑलमोस्ट 1 महिना बाकी जेव्हा मी ही ट्रेड दाखवतो असेल तेव्हा 27 जूनची एक्सपायरी. सो ऑलमोस्ट 20 दिवस तरी बाकी असेल किंवा 18 दिवस तरी बाकी असेल. त्या दिवसात जर एवढा मोमेंटम मोठा तर स्टील आय गॉट अ बेनिफिट. एक प्रॉफिटेबल सेटअप आहे. राईट. सो इथे येऊन तुम्ही आपल्या पोझिशन सेव्ह करू शकता. इथे येऊन सेव्ह करा. जर तुम्ही पोझिशन सेव्ह करा मग तुमच्या ज्या पण रेकॉर्ड आहेत ज्या पण ट्रान्झॅक्शन आहेत ते तुमच्या ओव्हरऑल इकडे रेकॉर्ड होतील. जसं इथे बघा जर तुम्ही माझ्या नियर बाय एक्सपायरी किंवा स्पेसिफिकली व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअप वरती बघायला असेल तर मी जनरली कधीही व्होलॅटिलिटीवर ट्रेड करताना इव्हेंट बेसवर असताना जसं आता इलेक्शन होतं तेव्हा मी जनरली व्हिडिओमध्ये सांगितलं की गो विथ दी शॉर्ट शेडल किंवा गो विथ दी शॉर्ट अँड बटरफ्लाय.
यू कॅन सी खूप चांगला जो आहे तो रिटर्न तुम्हाला इथे बघायला मिळेल, राईट. सो दॅट इज द थिंग. आणि 6 जून करंट एक्सपायरीचीच एक्सपायरी मी सिलेक्ट केलेली, वीकली एक्सपायरी सिलेक्ट केली. सो यू कॅन सी खूप चांगल्या प्रमाणात जो आहे तो व्होलॅटिलीटीच्या बेसिसवरती मला एक प्रॉफिट होताना तुम्हाला दिसत असेल. सेकंड जो आता मी बुल कॉल स्प्रेड इनिशिएट केलं तर तुमचं इकडे झालं आहे. सो लेट्स सी जर तुम्हाला ही ट्रेड बंद करायची किंवा स्क्वेअर ऑफ करायची असेल तर तुम्ही काय करा, 3 डॉट वरती या आणि क्लोज ट्रेड वरती क्लिक करा. सो क्लोज ट्रेड वरती क्लिक केला तर काय होणार की तुमचे इथून जी ट्रान्झॅक्शन आहे ती निघून जाणार. ओके, आणि तुमच्या क्लोज ट्रेड्स मध्ये येणार इकडे. सो तुमचा ओव्हरऑल जो पण नेगेटिव्ह पॉझिटिव्ह पेनल असेल ना, तो तुम्ही ते ओव्हरऑल ट्रॅक करू शकता आणि ओव्हरऑल पेनल तुम्ही ते कॅप्चर करू शकता. सो तुम्हाला समजेल इकडे की किती माझे जे पॉझिटिव्ह ट्रेड्स आहेत ते आहेत आणि किती जे आहेत ते नेगेटिव्ह ट्रेड्स आहेत. सो त्यानुसार अनालाइज करा आणि त्यानुसार पेपर ट्रेड करा. जास्तीत जास्त ट्राय करा पेपर ट्रेड करा, कन्सेप्ट जर नवीन असेल ज्यांच्यासाठी. आणि ट्राय टू फाइंड आउट, जर आउटपुट चांगला असेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही 1 लॉटने जा, 2 लॉटने जा, 3 लॉटने जा, असं करत मग तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही त्या तिकडे जाऊन ट्रेड्स बनवा, राईट. आणि दॅट इज अ थिंग. सो आजचा जो कन्सेप्ट होता, आजची जी व्हिडिओ कन्सेप्ट होती ती ह्यासाठीच होती की प्राइस पर्सेंटाइज सोबत बिल्टअप सोबत मी स्ट्रॅटेजीज कोणत्या डिप्लॉय करू शकतो. सो स्ट्रॅटेजीज आपण कोणत्या बदला, एखादा बुल कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड पण जरी तुम्ही बनवला, डेबिट क्रेडिट स्प्रेड जर टाइम टू एक्सपायरी मॅच करून किंवा एक कन्सिडर करून त्यानुसार, सो डेफिनेटली जो आहे तो एक खूप चांगला आउटपुट तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा किंवा जर कोणती नवीन कन्सेप्ट तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. डेफिनेटली आपण त्या गोष्टीवरती ट्राय करू, त्या गोष्टी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि सबस्क्राईब करून नक्की जा, कारण नवीन नवीन ज्या ज्या व्हिडिओ आहेत त्याचा अपडेट तुम्हाला मिळत जाईल. ओके. आणि जर काही क्वेरीज असतील तर support@concept.com वर मेल करा. सो डेफिनेटली विल cover all the queries as well. Okay. Thank you so much, everyone. Thank you so much for your time. Bye bye.